तर डेफिनेटली आपण जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. दोन संघनायकांचा जर विचार करायचा झाला तर प्रतिक्रिया चांगल्या दिल्या होत्या. आणखी गावदेवी वॉरियर्स टीमने एक विजय मिळवला होता. एचे क्लबने आपण बघितलं तर सुरुवात थोडीशी आपण पाहिली त्यांची खराब झाली होती. परंतु आता काय घडतंय बघूया. एक विजय शोधण्याच्या तयारीत आहे. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलेला, खेचून मारलेला शॉट अगदी मिडल ऑफ दी बॅट टक्कन उडवला. डाऊन दी ग्राउंड शॉट सीधा बाउंड्री लाईनच्या पार. हा आलाय पहिल्याच बॉलवर धमाकेदार षटकार. साधा बा. थँक्यू. थोडा धीमा आलेला चेंडू बघितलं तर पहिला सिक्सर ठोकण्याचा सतीशने मात्र पराक्रम केला. त्याला 7 आपण पाहिलं तर विक्रम बॉलिंग ट्रॅकवर आहेत. रोहन चांगली बॉलिंग करू शकतायत. त्यांनी आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये देखील उल्लेख करून म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर दर्शवला गेला होता. कारण की पहिल्या बॉलवर मोठा फटका लागल्यानंतर देखील त्यांचं कमबॅक चांगलं झालं होतं. यावेळेला आपण पाहिलं लांगवान काढून प्रयत्न होते परंतु प्रयत्नाची पराकाष्ठ करावी लागेल. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे तो चौकार. थँक्यू डीजे. मित्र मंडळींना येते की गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुढला शॉट आणि पुल. शॉट आणि पुल. चेंडू एका टप्प्याने बाउंड्रीच्या जवळ होतोय की काय गोल असं मात्र परंतु थांबला. बघा हे चित्र काय वेगळं होताना पाहायला मिळालं. जो चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जायला हवा होता परंतु तो गेला नाही आहे. आणि मग धावा मिळाल्या इथे कुठेतरी आपण पाहिली आहे तर या मॅच मध्ये ना जवळजवळ 13 धावा. चेंडू फेकून झालेत 4. एकेचा पारितोषिक देखील दिलं जात आहे. विके आहेत आणि त्यात नंतर शिवराज. अक्रॉस हो या वेळेला आपण पाहिली आहे की थोडीस आणि बॅलन्स बिघडला गेला. विक्रम मात्र आपण पाहिलं की पडले परंतु 2 धावा मात्र नक्कीच त्यांनी आपल्या संघासाठी जोडल्या देखील. थोडंसं आपण पाहिलं बॉडी बॅलन्स आपल्याला घडताना पाहायला मिळेल. तर पारितोषिक आपण पाहतोय जिथे दिले जाते विकी अँड शिवराज आपण पाहिले तर अंकितजी गोराड यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते देखील दिला जात आहे. हा नक्कीच आपण पाहिलं थोडीशी दुखापत जाणवतीये. स्प्रेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्प्रे मात्र नक्कीच आपण पाहिलं पूर्वा. तत्पूर्वी आपण ऐकूया एक छोटंसं गीत. चला डीजे बजाव. थँक्यू. नक्कीच उल्लेख करायचा झाला तर मग गावदेवी वॉरियर्स टीम आपण पाहिली आहे तर मग देवजी महाळी आणि गणेशजी भोईर साहेबांची टीम आपल्याला पाहायला मिळते.
आणि या टीमकडून आपण जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग पहिली मॅच होती ती अगदी चांगल्या प्रमाणे आपण पाहिलं, खेळले देखील होते आणि जिंकले देखील होते. या मॅचमध्ये आपण पाहिली थोडीशी दुखापत जाणवती आहे बॅटरला. जर बघा जास्त गंभीर दुखापत असेल तर आपण थोडा मैदानाच्या बाहेर तरी धावूच शकताय, कारण की मग आपण पाहिलं नवीन बॅटरला आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये आणू शकताय, कारण की मग वेळ इतका आपण घेऊ शकत नाही आहे, कारण की आपल्याकडे आणखीन आज मॅचेस उर्वरित जो शेड्यूल्स आहे तो देखील आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा अजून आपल्याला जवळजवळ 1 2 3 4 ह्या मॅच आहेत त्या अगदी वेळेवर कंप्लीट देखील करायची आहे. त्यामुळेच तुमचं सहकार्य मिळणं गरजेची बाब असेल. विक्रम यांना थोडीशी दुखापत आपण पाहिलं, बॉडी बॅलन्स त्यांचं बिघडलं गेलं. सातिवली प्रीमियर लीग सीझन 4 या स्पर्धेचे आयोजक आपण पाहिले तर मग श्यामदादा जाधव यांना पाहतोय आपण, आणि उत्तम आयोजन उत्तम नियोजन आपण पाहिलं तर जवळजवळ त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या हंगामामध्ये सातिवली प्रीमियर लीगचं आयोजन भाऊदादा महाळी यांच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या पर्वामध्ये सातिवली प्रीमियर लीगचं आयोजन राजेशजी भक्ते साहेबांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. तिसऱ्या वर्षाचं आयोजन आपण पाहिलं तर अगदीच विलासदादा वाडान यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. आणि आपण पाहिलं तर 4थं वर्षाच्या आयोजकाच्या भूमिकेत आपण पाहतोय श्यामदादाचा त्यांना. टीमची टोटल आहे 15 धावा. विक्रम आपण पाहिलं तर थोडेस आपण पाहिलं तर दुखापत आहेत, आणि त्यानंतरही खेळ मात्र करण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या माध्यमातून. विश्लेषण करायचं झालं तर षटक मात्र इथे समाप्त झालंय, आणि षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 15 जी सुरुवात मिळाली आहे, मात्र ही सुरुवात मात्र आपण पाहिली आहे तर पुढे कशी मात्र घेऊन जाईल हा संघ ते देखील पाहूया. आपण घेऊया एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा वळूया डीजेकडे गाणं ऐकूया, आणि त्यानंतर मॅचमध्ये कमबॅक आपण जरूर करूया. थँक्यू डीजे. सातिवली प्रीमियर लीगचं टायटल नक्कीच ज्याला जिंकायचं आहे तो संघ मात्र आपण पाहिलं तर अटीतटीने प्रयत्न करेल, परंतु अटीतटीने प्रयत्न पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅचपासून ज्याचे चांगले असतील मी तर म्हणेन की त्याला यश कदाचित मिळू शकतंय. जसं म्हटलं जातंय ना की थोडं घाई करा विनंती असेल, जसं म्हटलं जातंय ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. ते उत्तर हातामध्ये फक्त रेषा देतो, परंतु मेहनतीने रंग मात्र त्यामध्ये आपल्यालाच भरावे लागतात. मेहनतीने रंग भरायचे आहेत. याची क्लब टीमला विनंती असेल की जास्त तुम्ही वेळही घेऊ नका, हे नम्र विनंती तुम्हालाही करतोय. आणखीन 4 मॅचचं शेड्यूल्स आहेत ते अगदी वेळेवर आपल्याला कंप्लीट देखील करायचं आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर इतका वेळ जर आपण घेणार तर कुठे ना कुठे आपण पाहू शकतोय मग जास्त वेळ खर्च होणार. नक्कीच आपण पाहिले तर मग जवळजवळ पेनल्टी सुद्धा नक्कीच लागू शकते, कारण की 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलं 15 मिनिटं, 15 मिनिटांच्या जास्त वेळ जाईल तर मग एक्स्ट्रा पेल मात्र मैदानाच्या मित्रमैत्री 38 सरकारच्या आतमध्ये येईल. चांगला शॉट एक्झिक्यूट केला होता. दुसरा षटक फेकण्यासाठी आलेला गोलंदाज राकेश साहू यांना आपण पाहतोय, जे चांगले ऑलराऊंडर खेळाडू आहेत या टीमचे, परंतु ऑलराऊंडरची भूमिका पूर्ण करत असताना त्यांना एक चांगला खेळ मात्र दर्शवायचा आहे. मग बॅटिंग बॉलिंग दोन्ही युनिटमध्ये सगळं काही चांगलं करायचं आहे त्यांना. वेट केले, चेंडूला लॉफ्ट केले, मिड विकेटला चेंडू चाललाय, मिड विकेट सी मार्का पार, हा उत्तुंग फाटका, षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच या सिक्सरने टीमची टोटल 23च्या घरामध्ये पोहोचली देखील आहे.
लेग स्टंपच्या बाहेर वाईट चेंडूचा इशारा देखील येताना पाहायला मिळतोय. वाईटने मात्र एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना पाहायला मिळत आहे. 24 धावा चाणूस संघानं पण पाहिली आहे तर चांगली वाटचाल चांगली सुरुवात गावदेवी टीम्सची होताना पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही बॅटर्सने चांगला खेळ मात्र केला. राकेश साहू या वेळेला कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये आलेत परंतु फलंदाज आहेत ना दोन्ही ॲक्शन मोडमध्ये आहेत. कारण की ज्या वेळेला आपण पाहिलं एक इम्पॅक्टफुल खेळ मात्र त्याने दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. कमालीचा खेळ सध्या तरी मी तर म्हणेन सतीशनं देखील केलेला आहे. कारण की सिक्सर चौकार आतापर्यंत आपण पाहिले त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. पुन्हा एकदा उडवलाय हवे चेंडू. उंची जास्त लांबी कमी फिल्डर दाखवते तिथे हमी आणि नक्कीच मात्र इथे झेल पकडली आहे आणि गोलंदाजाला विकेट मात्र अशा तऱ्हेने पहिली मिळाली आहे. पहिला खेळाडू बाद सतीशला परतावं लागेल. डेंजर मॅन बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. थँक यू रिझिंग. भारत नक्कीच आपण पाहिला सकाळच्या सत्रामध्ये भारतने देखील भरपूर चांगली इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली होती आणि या मॅचमध्ये देखील मी तर म्हणेन की प्लॅटफॉर्म सेट आहे. फक्त येऊन काय करायचं आहे मग जसं म्हटलं ते की तवा गरम आहे फक्त चपात्या भाजायच्या आहेत. परंतु या वेळेला पाहावं लागेल गब्बर. हो हो व्हाट अ कॅच क्या बात आहे. गब्बर होते सोडणार कुठे होते. नक्कीच आपण पाहिलं तर जयला वीरूला सोडलं नव्हतं तर कॅच काय सोडतील. कॅच मात्र पकडलाय आणि फलंदाज बाद. थँक्यू. बघा आता जवळजवळ 2 चेंडू 2 विकेट हॅट्रिक वर आलेले आहेत गोलंदाज आणि श्यामदादांकडून. मला वाटते कोणाकडून नितीन दादांकडून आहेत तर 500 रुपयाचं पारितोषिक. आता नितीन दादा नक्कीच रेडी राहा कारण की हॅट्रिक बॉल आहे आणि दादाने इशारा दिला यस आय एम रेडी. टीमची टोटल 24 आहे परंतु गोलंदाज हॅट्रिक वर न्यू बॅटर इन झाले. बाळकृष्ण कोटीपल्ली. आता बघूया चांगला फटका खेळला हॅट्रिक बॉल होता. हो 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 नक्कीच बाळकृष्ण कोटीपल्ली. चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर गल्ली. 28. शैतान का साला. ब्रिजेश बघा आपण विचार केला तर मग एच ए क्लब टीमचे संघमालक कुणाल दादा कोरा आहे ना पाहतोय आपण. पण ते परफॉर्मन्स सध्या डाऊन झालेलं पाहायला मी ते त्यांचं. परंतु हरकत नाही आहे दादा देखील कमबॅक करतील. विक्रमचा फटका फसलाय. ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये फक्त टायमिंग केलं होतं आणि तेच कमी पडलंय. फलंदाज बाद होतोय. सफलता प्राप्त केली आहे. आल्या आल्या ब्रिजेशनं पहिल्याच बॉलवर सेट बॅटर विक्रमला केले बाद आणि धक्का क्रमांक आपण पाहिला तर 3 दिला गेलाय सध्या तरी गावदेवी वॉरियर्स टीमला. गॉन.
थँक्यू डीजे. नक्कीच अजित दादा आणि बारको महाली दादा नक्कीच काहीतरी चर्चा करतायत. हा नक्कीच पुढची तयारी आहे. जवळ जवळ हा कदाचित आपण पाहू शकते. मग वेगवान गोलंदाज येतील आता तयारी लावला. कारण की जो एक दबदबा आपण पाहिला होता ना की ऑस्ट्रेलियन गोलंदाज जे वेगवान यायचे तसे गोलंदाज आहेत आमच्याकडे, जुने गोलंदाज, आणि ते येतील देखील. बघा इथून आपण पाहिले तर टीमची टोटल आहे ना ती पोहोचली गेली आहे 30च्या घरामध्ये. त्या बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत जवळजवळ ज्याप्रमाणे ब्रिजेश यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर विकेट, परंतु विकेट नंतर त्यांच्याकडून अपेक्षा हीच असणार आहे की अजून सुरेख गोलंदाजी, म्हणजेच विकेट टेकिंग आणि चांगले विकेट, आणि धावा देखील कमी द्यायच्या आहेत. जवळजवळ आपण पाहिलं तर इथून फील्ड प्लेसमेंटमध्ये आपण पाहिलं तर बदल केला जातोय. सध्या डीपमध्ये म्हणजे डीप कव्हरला मात्र आपण पाहिलं फील्ड सेट केली जाते. शॉर्ट लेग आपण पाहिलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग सुद्धा आपण पाहिलं. बघा इथे आपण पाहिलं तर फटका चालून बोजून घेतला, तिकडे खाली क्षेत्र होता, फायदा झाला. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार आणि आलाय चौकार. थँक्यू. बघा आता इथे ग्लेम पॅनिंग मला वाटते नक्कीच उलटी पडली आहे, कारण की ज्यासाठी फील्ड सेट केला होता पण त्याच क्षेत्रामध्ये फटका एक्झिक्यूट केला गेला. आणि विचार करायचा झाला तर मग चौकार देखील येताना पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि टीमची टोटल आहे 34 धावा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट चेंडू येतोय. धाव फलकावर आपण पाहिलं तर 34 धावा. शेवटचा चेंडू असेल. बघा इथे एक चौकार आलाय, परंतु नक्कीच 6 धावा आल्या आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये. चांगली गोलंदाजी, अगदी अलगज खेळलेला फटका आपण पाहिला तर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच चांगलं बॅकअप देखील होताना पाहायला मिळालं. एक धाव एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. 35 धावा म्हणजे जवळजवळ या षटकामध्ये किती धावा आल्या तर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा. ब्रिजेशने चांगलं कमबॅक करून दिलं, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 13 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 7, म्हणजे आलेल्या एकूणतरीत 35 धावा. आणखीन आपण पाहिलं तर मग 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. 2 कॅप्टन्स आपण पाहिलं तर आपण टॉस बॉक्समध्ये या विनंती असेल, कारण की 2 पुढील कॅप्टन जवळजवळ आपण पाहणार आहोत. वाघोबा फायटर्स अँड जान्हवी फायटर्स. चला टॉस बॉक्समध्ये या. पुढील मॅचचा टॉस देखील आपण या षटकानंतर करणार आहोत. आदेश या वेळेला कट केला जातोय, पाठलाग केली जाते या वेळेला. हो हो, अतिशय चांगली फिल्डिंग. बघितलं आता खरी पॉवर कळली आपण पाहिली त्या बुटांची. तीन धावा मात्र इथून घेतल्या. 38 धावा आपण पाहिली आहे तर फोर्स काढण्याचा प्रयत्न केला होता. ऑप्टमच्या बाहेरची लाईन होती आपण पाहिली आहे तर कव्हर, आणि आपण पाहिलं तर जवळ म्हणजेच लॉंग ऑफ त्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं डीपमध्ये शॉट एक्झिक्यूट करायचा होता, परंतु तसं करण्यामध्ये अपयश. खोलटप्प्यामध्ये हाताळलेला चेंडू गब्बार, क्या बात आहे. गब्बरने आतापर्यंत कॅच देखील एक चांगला पकडला आहे. आउटफील्डमध्ये नक्कीच प्रयत्न त्यांच्या देखील आपल्याला पाहायला मिळाले. सध्या तरी आपण पाहिला तर इथून 2 धावा जोडल्यात. जवळ जाऊन पाहिला तर 3 चेंडू शिल्लक आहेत.
या इनिंग मध्ये टार्गेट किती धावांचा सेट होणार आहे? 40 धावा फलकावर झालेल्या आहेत. एक गावठी वॉरियर्स टीम नक्कीच चांगले प्रयत्न करते. लॉफ केलाय, उंच आहे चेंडू, प्रयत्न केले पोहोचण्याचे, परंतु आपण पाहिलं तर थोडासा चढ उतार आहे म्हणजे त्यामुळेच आपण पाहिलं तर इथून मग झेल व्यवस्थित निरीक्षण करणं आपण पाहिलं तर कठीण होत आहे. 2 धावा या चेंडूवर देखील मिळाल्या. 42च्या घरामध्ये धावफलक पोहोचला गेला. आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे जवळजवळ 48-46 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. हा दुरून टाकलेला चेंडू होता, थोडासा दिशाहीन, याचाच अर्थ आपण पाहिला तर वाईट न एक धावफलकामध्ये भर पडेल. 43 हे 2 चेंडू आहेत म्हणजे जवळजवळ आता आपण पाहू शकतोय की कदाचित 50 देखील टार्गेट बनू शकतंय. चांगली फिल्डिंग गब्बार. या वेळेला आपण पाहिलं एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होईल. आता काय घडेल? ओ या वेळेला चित्र काहीतरी विचित्र घडलं. यस डेफिनेटली यस आपण पाहिलं तर जो खेळाडू क्रॉस झाला नव्हता आणि त्यालाच मात्र परतावं लागेल. इथे अल्ताफ भाई इनका भी यहाँ पे शुभ आगमन होता हुआ. आपका भी अल्ताफ भाई स्वागत है SPL में. बाळा त्यांना जावं लागेल कारण की त्यांचा प्रयत्न होता, क्रॉसिंग झाला नव्हता हे पाहिलं आणि वैभव आलेत आता खेळण्यासाठी. हो अतिशय चांगला फटका खेळला गेला होता परंतु मात्र आपण पाहिलंय अगदी बाउंड्रीच्या जवळ कॅच पकडला जातोय, फलंदाज बाद होतोय. खेळ 4 षटकाचा समाप्त झालाय आणि टीमची टोटल आपण बघितली आहे तर 44 धावा 45 धाव्यांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. चला 2 कर्णधार असतील आपण पाहणार आहोत. नक्कीच आपण पाहिलं तर वाघोबा फायटर्स आणि जान्हवी फायटर्स. वाघोबा फायटर्स टीमचे कर्णधार इथे आहेत. मग जान्हवी फायटर्स टीमचे कर्णधार त्यांना देखील विनंती करतोय आपण या टॉस जो महत्वाचा आपण करूया. चला जान्हवी फायटर्स टीमचे कर्णधार किरण चौधरी कुठे असतील आपण क्विक या. जान्हवी फायटर्स टीम्स कॅप्टन किरण. चर्चा भरपूर होणार आहे सातिवली प्रीमियर लीगची कारण की सायकल कोणाच्याकडे जाणार आहे, त्याच्यानंतर ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी कोणाकडे जाईल, दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी, तिसऱ्या क्रमांकाची, चौथ्या क्रमांकाची, भरपूर काही असे प्रश्न असतील. आणि त्याच्यासाठी मित्र म्हणेन की प्रत्येक खेळाडू की जीवाची आकांतिका करत मात्र की SPL मध्ये खेळताना आपल्याला जरूर पाहायला देखील मिळत आहेत. विश्लेषण करायचं झालं तर आता 2 कर्णधार आले त्या आहेत आणि जवळजवळ टॉस देखील आपण पाहिले तर मग असलम भाई अल्ताफ भाई या अल्ताफ भाई आइए, आपके हाथों से हम कॉइन स्पिन करेंगे. कॉइन अपन बघितलं तर 2025 आहे. अल्ताफ भाई बीच में आइए. कॉइन 2025 एंड SPL आपस में अब डिसाइड करो कि कौन कॉल देगा. जान्हवी फाइटर्स टीम की ओर से कॉल आएगा. SPL एंड यस SPL. अल्ताफ भाई आप दोनों कप्तानों को ढेर सारी शुभकामनाएं दीजिए.
और आप अपनी जगह पे विराजमान हो जाइए। थैंक यू। चलो तो अब जाएंगे, टॉस जीता है तो क्या डिसाइड करेंगे? फील्डिंग। फील्डिंग करनी है। जिस तरह से एसपीएल आप खेल रहे हो, क्या लगता है कि आपको यहाँ पे बेटर करने के लिए क्या करना पड़ेगा टीम में? जी जरूर, अगर 11 लोग एफर्ट डालेंगे तो हम जीत सकते। तो ग्रुप मीटिंग में हम लोग ने कहा कि थोड़ा एफर्ट की ज़रूरत है और थोड़ा 100% दो, तो वो हिसाब से हम जीत सकते। क्या ये बड़ा वाला कमबैक करना चाहेंगे अपनी टीम के लिए? जी जी। बेस्ट ऑफ लक, आपको भी शुभकामनाएं। सौर्य वाघोबा फायटर्स टीमकडे त्याने एक मॅच ऑलरेडी जिंकला आहे, परंतु काय वाटते तुम्हाला की एक मॅच जिंकून नाही होणार, तर नक्कीच मग पुढचा काय टार्गेट आहे? आम्ही एक एक मॅच चांगलं खेळायचा प्रयत्न करू. चांगलं खेळलंय पण थोडं जे कमी राहिलंय या मॅचमध्ये ते कंप्लीट करू. डेफिनेटली बेस्ट ऑफ दी लक. जास्त काही प्रश्न विचारत नाही आहे, कारण की प्रश्न विचारून आता माझ्याच मनामध्ये काहीच प्रश्न नाही उरले, हाच मोठा प्रश्न आहे. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, तिकडे सज्ज असतील विजयची भोय. थँक्यू जयेश. मॅचला होते सुरुवात. लक्ष आहे ते म्हणजेच 45 धावांचं पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज सुमित, बॅटर ब्रिजेश अँड अजित. पहिला बॉल अवांतर टाकला गेलाय. वाईडच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर गली रिझनच्या दिशेने मात्र चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. म्हटलं गेलं ना, तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाहीये, अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा एकटा उडणाऱ्या गरुडाची झेप देखील नेहमी मोठी असते. गरुडासारखी झेप मारायची असेल तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल. सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती अजित धोदडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. या ठिकाणी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अजित धोदडेला मात्र प्रमोट केले गेले बॅटिंग करण्यासाठी. त्याचा फायदा निश्चितच करून द्यावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्याकडनं देखील केला जातो, परंतु एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धाव फळक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 3 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले सच्चे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र तरसावं लागतं. मग राजकारणाचा आपण विषय पकडला तर मग एका मताला आणि शाळेमध्ये एका गुणाला भरपूर काही महत्व आहे मित्रांनो. यावेळेस आपण पाहिलं तर शॉटम पूल केलाय. चेंडू जाईल यावेळेस लॉंग लेग माउंटर लाईनच्या पलीकडे 4 धावांकरिता आला हा चौकार. घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. धन्यवाद डीजे. सध्या काठीनं घुंगडं नाही तर बॅट आणि बॉल मिळू द्या आणि सातवी प्रीमियर लीग खेळायला जाऊ द्या. यावेळेस आणखी एक शॉर्ट बॉल होता, तो देखील पूल केलाय. लॉंग लेगच्या अगदी जवळ चेंडू जाऊन स्टॉप झाला होता. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुमितच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं जे षटक आहे आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडू फेकून झाले त्या षटकातील आणि धाव फलकावरती धावा पाहिल्या तर 9 धावा पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने मात्र डिफेन्स करायचा होता बॉलला, परंतु चेंडू अगदी बॅटला स्पर्श झाला आणि क्रीजवरतीच स्टॉप झाला. तर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, सिंगल मात्र पूर्ण करायची होती. हाच मनसुबा मनामध्ये बनवला होता ब्रिजेशनं, परंतु धाव फळक आपण पाहिलं तर 9 वरती थांबलं गेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 18 बॉल शिल्लक असणार आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी अजून सुद्धा धावा आहेत, त्या म्हणजेच
36 म्हणजे अजून 12च्या सरासरीने धावफलक पुढे न्यावं लागेल, नाहीतर मग गाडी मागे राहू शकते. सध्या तरी अजित दुधडे आहे मैदानाच्या आतमध्ये, तो सलामीला आलाय. ब्रिजेश देखील आहे. दोघांमध्ये पार्टनरशिप जरूर झाले 9 धावेची. आता मात्र 12च्या सरासरीने प्रति षटका मागे खेळ त्यांना देखील पुढे न्यावा लागेल. कारण म्हटलं जातं ना, क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये. आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. कष्ट या ठिकाणी प्रामाणिकपणे करावे लागेल. कष्ट केलं तर निश्चितच यशाचा डोंगर देखील सहजपणे चढता येईल. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता. वाईट न सुरुवात मात्र या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिला तर अभिषेकनं मात्र या ठिकाणी केली आहे. धावफलक 1ने पुढे सरकला, जाऊन पोहोचलाय डबल फिगर मध्ये. हा चेंडू देखील असणार आहे वाईट. यावेळेस सवाई हल्ला केलाय अजितच्या बॅट मधनं. येतोय हा ग्रेट शॉट, षटकार. धन्यवाद. अडीजे धावसंख्या षटकाराचं सायन जाऊन पोहोचले ती म्हणजे 17 या आकड्यावरती. तलवार जुनी आहे परंतु धार अजून 30 पाहायला मिळते. कारण मागचा इतिहास आपण पाहिला ना अजित धोदडेचा, तर अप्रतिम राहिला गेला या टेनिस क्रिकेटमध्ये. यावेळेस चांगला फटका लॉंग लेगच्या दिशेने मात्र चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक आहे पुढे आलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा मात्र कंप्लीट झाली आहेत. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलाय 19च्या घरामध्ये. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हटलं गेले ना, रात्र नाही स्वप्न बदलत, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो, वेल मात्र नक्कीच बदलते. या ठिकाणी आपण पाहिला षटकार खेचलाय, थोडीशी वेल मात्र आपल्या बाजूने पलटवण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला सुंदर फटका आहे. 2 धावा तर जरूर या ठिकाणी मिळतील यात काही शंका नाहीये. कारण गॅप मध्ये चेंडू निश्चितच गेला होता. शॉट विडॉन वर्ण 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 21 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हवाई हल्ला केलाय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमा रेषेच्या बाहेर गोल, षटकार. मी मागेच म्हटलंय तलवार जुनी आहे परंतु धार अजून 30 आहे. धन्यवाद. अडीच 2 षटकार मात्र या ठिकाणी पेश केलेच अजित धोदडेनं. विलास वाडान यांच्याकडनं अजून 500 रुपयाचा, सॉरी 1 षटकार मला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. ओ हो फुल टॉस डिलिव्हरी होती. बॅट थोडीशी लवकर फिरली गेली आणि लगेच मात्र डोक्यावरती हात आलेत. कारण फुल टॉस बॉल होता, मिस झाला हे देखील अजितला कळालं. धावसंख्या झाली ती म्हणजे 27. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 13 मध्ये बनवायचे अजून सुद्धा 18. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 2 धावेनं धावफलक जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच
16. घेऊया आपण छोटासा डीजे ब्रेक, कारण मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एक सुंदर गाण्याची. बारा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 16. 8च्या सरासरीनं 16 धावा मात्र यावेळेस कराव्या लागतील. सध्या तरी आपण या ठिकाणी पाहिलं तर सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र 29 धावांची जी पार्टनरशिप झाली होती त्या पार्टनरशिपला मात्र तोडले गेले गोलंदाज बालाच्या माध्यमातून. बाला झुके की नाही साला, विकेट लेड आला. धन्यवाद. अडीच धावफलक आपण पाहिलं तर 29 असताना मात्र पहिली विकेट डाऊन झाली आहे. गोलंदाज बालाच्या पहिल्याच बॉल वरती मात्र ब्रिजेशला परतावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतो मिस्टर राकेश. बालाचा हा दुसरा बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेनू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. कमबॅक या ठिकाणी निश्चितच केला जातो. म्हटलं गेले हरण्याची पर्वा कधी केली जात नाहीये, जिंकण्याचा मोह कधी केला नाहीये. नशिबात असेल ते मिळेलच, मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र बालाच्या माध्यमातून केला गेलाय. आता मात्र 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 16ची गरज. लेटकटचा फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली गेली. जवळजवळ आपण पाहिलं तर बालाच्या तिसऱ्या बॉल वरती या 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. दोन्ही टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 31 आकड्यावरती. अजून सुद्धा चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि जिंकण्यासाठी 14ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर मॅच अगदी बनवली गेली आहे. खराब क्रिकेट खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये राकेशच्या माध्यमातून. राकेश एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे परंतु त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात. त्यावेळेस फटका सुंदर आहे. डीप मिड विकेटला चेंडू रवाना झाला. एक सिंगल मात्र ठिकाणी कंप्लीट केली. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 32 आकड्यावरती. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 7 बॉल 13ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर चेंडूची हाताळणी केली गेली. बालाने या ठिकाणी कमबॅक करून दिलाय. 12 मध्ये 18ची गरज असताना मात्र हे फक्त
आता मात्र सहा बॉल आणि 13 धावांची गरज असणार आहे. सॉरी 16 धावा हवा होत्या आणि या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्यात, म्हणजेच 6 बॉल आणि 13 ची गरज. विक्रम राकेशने जर या ठिकाणी मॅच जिंकून दिला तर श्यामजी जाधव जे सध्या HPL चे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल राकेशला. यावेळेस सुंदर फटका एक्झिक्यूट केलाय, पॉइंटच्या डोक्याच्या वरून हा शॉट खेळला गेलाय. गेलाय दुसरी धाव देखील पूर्ण होते, देखील पूर्ण होताना आपण पाहतोय. आता मात्र 5 मध्ये 10 ची गरज. एक मोठा फटका करून देईल का? चेंडू 10 ची गरज. ते हळूहळू चित्र क्लोज लागलाय. हा मॅच वॉरियर्स क्लब. यावेळेस सुंदर फटका आहे, चेंडू येते मात्र इष्टा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. अजितच्या बॅट मध्ये अजून एक आपण पाहतोय हा सुंदर चेंडू. आता मात्र 6 ची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. यावेळेस सुंदर फटका, ऑफ साइडला मात्र झेल सुटला गेलाय. ओ हो हो हो, असं वाटलं की काय या ठिकाणी सामना फिनिश, परंतु नाही. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले. लॉंग ऑफ चे क्षेत्ररक्षक. झेल सुटला परंतु चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं. 3 चेंडू 5 ची गरज. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल प्रेशर करून देणार आहे. भरपूर डॉट चेंडू खेळला गेला. राकेश अजितने मात्र चांगला खेळ केला या ठिकाणी जरूर. आता मात्र 2 चेंडू आणि 5 ची गरज. 4 मध्ये 6 ची गरज असताना मात्र बाउंड्रीला लगत मात्र झेल झाली आहे ड्रॉप. कदाचित गॅप मध्ये जर फटका असता तर मॅच जिंकला असता त्या ठिकाणी. 2 चेंडू 5 ची गरज. यावेळेस फटका सुंदर आहे गॅप मध्ये, खाली क्षेत्रामधून चेंडू चाललाय सीमारेषेकडे. या ठिकाणी विश्वास दर्शवलाय मिस्टर अजितनं, स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवलं गेलंय. मी हे करू शकतो आणि हे मी करणार. 1 चेंडू 4 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. कोण जिंकणार हा मॅच? HA क्लब कि मग गावदेवी वॉरियर्स? जीतने का असली मजा तो तब आता है जब सामने वाला खिलाड़ी बराबर टक्कर देने वाला रहता है. आणि या ठिकाणी असा सिच्युएशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र अजित दोदडे साठी एवढंच म्हणेन, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कलू दे त्या वेडा आकाशाला, आज सुरीत तुझी ती खरी अवकात. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. अल्ताफ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, परंतु मिस टाइम फटका पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच गावदेवी वॉरियर्स टीमनं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले प्रयत्न अजितचे राहिले गेले या मॅच मध्ये आणि राकेशनं थोडासा मात्र निराश जरूर केलं. त्याची देखील बॅटिंग थोडीशी खराब राहिली गेली.
असं वाटलं होतं की या ठिकाणी सामना मात्र जिंकून दिला जाईल, परंतु राकेशकडनं थोडासा खेळ खराब झाला. मॅन ऑफ द मॅच गोज टू बाय मिस्टर सतीश ठरला या सामन्याचा सामनावीर. 8 बॉल 16 धावा त्याने बनवल्या होत्या आपल्या संघासाठी महत्वाच्या.